पोस्ट ऑफिसमध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पत्र पाठवणे किंवा लेटर. आणखी कुणाला काय जास्त माहिती आहे का माहिती? आणखी एक गोष्ट आपण दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो. आणखी झालं मी सांगतो आता इकडे लक्षात आलं. याला म्हणतात इन्व्हलप म्हणजे पॉकेट. पॉकेटद्वारे आपण पुढच्या व्यक्तीला आपल्या संबंधातील व्यक्तीला याच्यामधून लेटर म्हणा किंवा काही राखी, आता सध्याला रक्षाबंधनचं चालू आहे, राखी काही आपल्याला माहिती जर पाठवायची असेल तर आपण पाठवू शकतो. इकडल्या बाजूला पुढे सर्वात महत्त्वाचा याच्यावरला गोष्ट कुठली आहे तर पिनकोड. आपल्याला जर लेटर पाठवायचं असेल तर पिनकोड आपल्या कुठल्या व्यक्तीचा माहिती नाही सगळ्यात महत्त्वाचं असेल. समोरल्या बाजूला पिनकोड, समोरच्या माणसाचा पत्ता पूर्ण हे टाकणं महत्त्वाचं आहे. पाठीमागच्या बाजूला आपला पत्ता म्हणजे कुठला जो माणूस पाठवतोय त्याचा पत्ता तो टाकणं महत्त्वाचं आहे. हे झालं. याच्यावरती पोस्टेज स्टॅम्प म्हणून असे स्टॅम्प असतात थोडे पोस्टेज स्टॅम्प. हे पोस्टेज स्टॅम्पच्या व्हॅल्यू प्रमाणे त्या पत्रावरती चिटकवून हे पत्र पाठवले जातं. आता यालाच एक दुसरी बाजू म्हणून सध्याला आता स्पीड पोस्ट म्हणून आलेलं आहे. स्पीड पोस्ट जे की बारकोड असतं. पहिलं स्पीड पोस्ट नव्हती, आता स्पीड पोस्ट म्हणून आलेलं आहे ज्याला की आपण ट्रॅक करू शकतो. कुठेही गेलं भारतात, आपण कुठेही भारतात म्हणा किंवा इंटरनॅशनल म्हणा आंतरराष्ट्रीय भागात आपण हे स्पीड पोस्ट पाठवू शकतो. त्याला विशिष्ट अंतराप्रमाणे किंवा विशिष्ट वजनाप्रमाणे पैसे लागतात. हे झाले दोन गोष्टी स्पीड पोस्टच्या बाबतीत. आता पोस्ट ऑफिस हे दुसऱ्या बाजूला देखील वळालेलं आहे. त्यामध्ये आता अकाउंट ओपनिंग, सुकन्या समृद्धीची पण कोणाची खाते आहे का कोणाची? आहेत का सुकन्या समृद्धी? एवढी जण. सुकन्या समृद्धीबद्दल काय माहिती आहे का? सुकन्या समृद्धी योजना ठीक आहे सांगतो. सेव्हिंग बँक अकाउंट, TD योजना, IPL अशा इन्व्हेस्टमेंट स्कीम आहेत गोष्ट ज्यामध्ये आपण गुंतवू शकतो. आता हे सुकन्या किंवा सेव्हिंग किंवा RD किंवा TD मध्ये FD टाइम डिपॉझिट त्याला FD म्हणतात. हे सगळं पासबुक असतं. याला म्हणतात SB5 हे पासबुक प्रत्येकाकडे सुकन्या, आता ज्यांचं कोणाचं सुकन्याचं खातं आहे त्यांना माहिती असेल बाबा अशा प्रकारचं असतं पासबुक. ओके. आणि टाइम डिपॉझिट म्हणजे FD साठीच्या असं पासबुक असतं. FDसाठी म्हणजे आपण फिक्स एक डिपॉझिट पैसे टाकलो की आपल्याला विशिष्ट कालावधीच्या नंतर आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतं. म्हणजे व्याजासाठी टाकलेली आपली पूर्ण रक्कम मिळते. सुकन्या समृद्धी परत RD FD काढण्याचा तरीका हे फॉर्म महत्त्वाचा आहे. त्याला म्हणतात AOF. घेऊन घ्या AOF अकाउंट ओपनिंग फॉर्म. खाते काढण्याकरिता AOF. सगळ्यात तुम्हाला 12 पे आता RD वगैरे करायचं म्हणतात हा फॉर्म भरून द्यावा लागतो. आणि त्याला एक KYC असते. KYC याला जोडलेली असते. याला जोडलेली असते. KYC हा फॉर्म भरला की त्याचं खातं ओपन होतं. ऑनलाईन जर काय व्यवहार करायचे असतील तर ते करण्याच्या IPPBची सुरुवात झाली. IPPB मध्ये तुम्हाला फोनपे करता येतं, गुगल पे करता येतं. सगळे जे ऑनलाईन जे ट्रान्झॅक्शन आहेत प्रत्येकाला IPPB करता येतं. आणि IPPB खातं तुम्हाला 10 वर्षाच्या पूर्वी प्रत्येकाला करता येतं. IPPB टप्पाला एखादी व्यक्तीपर्यंत पोहोचलं की त्या व्यक्तीची सही घेऊन, समोरल्या व्यक्तीची सही घेऊन परत आपल्याला येतं किंवा फिजिकली एक पत्र त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले म्हणून ते पोस्ट करा. हे असं असतं. आता तेच पत्र सगळे चालू झालं. हां जुन्या काळात आता फोनमुळे का विसर पडला. पत्र आमचं कसं जातं का ST महामंडळ नाही आपण पॅक करून द्यायचं रोज पॅक करून बॅगेतून जातं पुस्तक. प्रत्येक बॅगेतून जाते. आपल्या इथे गाडी 1 वाजता गाडी निघते. गाडी निघताना पंधारे, सोमेश्वर, निरा, जेजुरी आणि सासवड असं करून पुणे स्टेशनला जातं. तिथं परत शॉटिंग होतं. बाहेरचा जिल्हा पाहिजे तिथून त्या जिल्ह्यातून रेल्वेने जातो.